राज्य सरकारनं मरीन ड्राईव्ह परिसरातील ऐतिहासिक अशा विल्सन जिमखान्याचा भूखंड हा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेला 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याची घोषणा केली आहे। शासनाच्या निर्णयाला आम्ही गिरगावकर स्थानिक संस्था आणि विल्सन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला। माजी विद्यार्थी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं। जवळपास 110 वर्षापासून जो विल्सन जिमखाना होता तो विल्सन कॉलेजच्या ताब्यामध्ये होता, पण काही दिवसापूर्वी त्याचा जो भाडे करायला तो संपला आणि आता हा जो जिमखाना आहे, जे ग्राउंड आहे ते एक जैन संस्थेला ताब्यात दिले आणि याच्याच विरोधात जे आम्ही गिरगावकर संघटना असेल किंवा विल्सन कॉलेजचे अनेक विद्यार्थी आता आझाद मैदानमध्ये आंदोलन करायला बसलेले आपण पाहू शकता की अनेक जे मुलं असतील ते आता आंदोलन करायला बसलेली आहेत। अनेक जी जिमखानामधील इथे खेळण्यासाठी आम्हाला असावं, त्याचबरोबर आमच्यासाठी आज जिमखाना असावा असं जे विल्सन कॉलेजची लोक बोलतात। आपल्यासोबत आम्ही गिरगावकर संघटनेचे पदाधिकारी आहेत। मॅडम काय सांगाल, तुम्ही अनेक दिवसांपासून हे विल्सन जिमखाना मिळावा यासाठी आंदोलन करताय, आज तुम्ही आझाद मैदान इथे आलात। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पण त्या गोष्टीत साक्षीदार होते की आम्ही कलेक्टरकडे प्रॉपर व्यवस्थित निवेदन दिलं होतं। जेव्हा ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की हे जैन लोकांच्या घशात संस्थेच्या आहे, जितो नावाची जी संस्था आहे त्यांच्या घशात ते घालतायत आणि जितो नावाची संस्था जी आहे ती तुम्ही बघाल तर प्रॉपर बिझनेस करणारी आहे। त्यांचा आणि त्या खेळाडूंचा काही संबंध नाही, दूर दूरपर्यंत ह्या जो स्पोर्ट्सचा रिलेटेड नाहीये। त्यांना फक्त निव्वळ हे करायचे की आपल्याकडच्या त्यांना दबाव, प्रत्येक वेळेला दबाव, म्हणजे आतापर्यंत गिरगावामध्ये मराठी माणसाला दाबत आले। त्यांचा हा प्लॅन आहे की हे ग्राउंड हातात घ्यायचं आणि तिकडे आपल्या स्वतःच्या जैन समाजाच्या मुलांची पाठशाळा चालू करायची आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी तिथे बिझनेस चालू करायचा त्यांचा। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश्वर, पुढारी न्यूज, मुंबई।